को पावर्ड बाय टेक्नो। कुणबी नोंदीच्या आधारे मराठ्यांना सगळ्या सोयीची जात प्रमाणपत्र द्या अशी मागणी जरांगेची आहे। तसंच हैदराबादसह सातारा संस्थान आणि बॉम्बे गॅझेट लागू करण्याची मागणी जरांगेची आहे। त्यावर मुख्यमंत्र्यांनी पॉझिटिव्ह वक्तव्य करत जस्टिस शिंदे आणि शुक्र समिती काम करत असल्याचं म्हटलं आहे। आपली भूमिका नेमकी यावर काय? नाही बघा, आम्ही पहिल्या दिवशीपासून आमच्या भूमिकेवरती कालही ठाम होतो, आजही ठाम आहोत, उद्याही ठाम राहणार की ज्या व्यक्तीच्या 1967 पूर्वीच्या महसुली कागद किंवा शैक्षणिक कागदपत्रावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद असेल आणि त्याचं व्हेरिफिकेशन होऊन त्याची सत्यता पडताळली गेली असेल, अशा व्यक्तीला जर सरकार कुणबी म्हणजेच पर्यायाने ओबीसीचं प्रमाणपत्र देत असेल तर त्याला मी काय कोणीच नाही थांबवू शकत, कारण तो लीगल वे आहे। परंतु ज्यांच्या 1967 पूर्वीच्या पुराव्यावर कुणबी मराठा कुणबी किंवा कुणबी मराठ्याची नोंद नाही, अशा प्रकारच्या व्यक्तीला कुठल्या तरी थातूरमातूर कागदपत्राच्या आधारे तशा प्रकारचे प्रमाणपत्र ज्या दिवशी सरकार निर्गमित करेल किंवा आमच्या लक्षात येईल कोणाच्याही दडपणाखाली येऊन जर अशा प्रकारचं काम सरकार करेल, त्या दिवशी मात्र आम्ही त्याचा प्रखरपणे विरोध करू। हा विरोध कालही होता, आजही आणि उद्याही राहणार। ज्यांचे डॉक्युमेंट मिळाले, ज्यांच्या नोंदी सापडल्या, त्याला आमचा कालही विरोध नव्हता, आजही नाही आणि उद्याही राहणार। सगळ्या सोयरीच्या भूमिकेवर जे आहे ते अजूनही जरांगे ठाम असताना आणि सरकारची पॉझिटिव्ह भूमिका येताना नाही बघा, सगळ्या सोयऱ्याची जी ड्राफ्ट नोटिफिकेशन काढलेलं आहे त्या ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये माझ्या तरी मते आज आमच्या ओबीसीला कुठल्याही प्रकारचा धक्का पोहोचत नाही, कारण त्याच्यामध्ये शेवटी काय म्हटलेलं आहे की पितृसत्ताक पद्धतीने म्हणजे वडील, आजोबा, पणजोबा आणि खापर पणजोबा यांच्या दाखल्यावर, यांच्या कागदपत्रावर जी जात असेल तीच त्यांच्या पाल्यांना, पालकाला म्हणजे मुलाला मिळेल, नातवाला मिळेल। आईकडील दस्तऐवज ग्राह्य नाही म्हटलेला आहे सगळे सूर्याच्या याच्यामध्ये, आणि जो नियम आज आहे तोच त्या ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये आहे। त्याच्यामुळे तो अंमलात जरी आला तरी मला नाही वाटत की त्याच्यामुळे आमच्या ओबीसीचं कुठे नुकसान होणार आहे, आणि त्याच्यामुळे तो काढायचा की नाही काढायचा, आज लोक सांगतात की एवढे अर्ज आलेले आहेत, त्या अर्जच अजून निकालात निघायचे आहे। आम्हीसुद्धा त्याच्यावरती आक्षेप घेतलेला आहे। त्या आक्षेपाचं ज्या दिवशी निराकरण होईल त्यानंतरच तो अंतिम प्रारूप त्याचं निघेल, आणि तोही अंतिम प्रारूप काढायचं की नाही काढायचं ते सरकारला, इतर मंत्री महोदय सल्ला देतील। आणि म्हणून जोपर्यंत अंतिम निर्णय सरकार घेत नाही की आता आम्ही अंतिम ड्राफ्ट काढतो आहे, तोपर्यंत त्याच्यावरती वक्तव्य करणं मला काही योग्य वाटत नाही। ओबीसीवर यातून कुठेतरी अन्याय होणार नाही या दृष्टिकोनातून नाही, त्याच्याबद्दल मी कॉन्फिडन्स आहे की अजूनपर्यंत तरी त्या ड्राफ्ट नोटिफिकेशनमध्ये ओबीसीवर अन्याय होईल अशी कुठल्याही प्रकारची नोंद केलेली नाही। राहुल गांधीच्या वक्तव्यावरून मोठं वाद कसं बघता तुम्ही या वक्तव्याकडे? नाही बघा, काय झालेलं आहे की सध्या या देशामध्ये राजकीय चित्र जे आम्ही बघतो आहे की सत्ताधारी पक्ष आणि विरोधक, सत्ताधारी पक्षांनी एखादं वक्तव्य केलं एखाद्या समुदायाविषयी तर विरोधक त्याचं भांडवल करतात, तांडव करतात। विरोधकांनी जर एखाद्या प्रकारचं वक्तव्य केलं तर सत्ताधारी त्याचं तांडव करतात, आणि समाजामध्ये कुठंतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम हे विरोधक आणि सत्ताधारी दोन्ही पक्षाकडून होत आहे, याच्यावरती आमचा आता विश्वास बसत चाललेला आहे। आणि म्हणून विरोधक असो किंवा सत्ताधारी असो, एखाद्या नेत्याने एखाद्या समाजाविषयी एखादं वक्तव्य केलं असेल तर त्याच्यात काय सत्यता आहे, ते ज्या उद्देशाने त्यांनी ते वाक्य उद्गारलं त्याच्यामागे त्यांचा उद्देश काय होता, भूमिका काय होती, हेतू काय होता, याचा अभ्यास करून जर विरोधक आणि सत्ताधाऱ्यांनी एकमेकांविषयी प्रतिक्रिया द्यायला केली तर समाजाची दिशाभूल होणार नाही। अशा प्रकारच्या या वक्तव्यातून समाजाची कुठेतरी दिशाभूल होत आहे या मताचा मी आहे। नक्कीच होतो आहे या मताचा मी, विपर्यास होतो। त्यांचा म्हणण्याचा उद्देश वेगळा होता। अरे 1 वर्षापासून ते सातत्याने सभागृह असो किंवा सभागृहाच्या बाहेर असो, SC ST आणि ओबीसीला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळालं आहे काय याचा प्रूफ मागत आहे, व्हाईट पेपर मागत आहे, आकडेवारी ते वाचून दाखवतात आहे की कुठेही न्याय मिळालेला नाही।
आणि म्हणून या देशामध्ये जेवढे क्षेत्र आहेत त्या प्रत्येक क्षेत्रामध्ये SC ST OBCला लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये प्रतिनिधित्व मिळावं ही राहुल गांधींची भूमिका आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही सहमत आहोत. को पावर्ड बाय टेक्नो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.